आयुरा. हेच की मी तिला सविस्तर सांगणार होतोच. त्याचसाठी काल बोलावलं होतं त्याने तुला. बाबांकडून चुकीच्या पद्धतीने कळालं त्याच्या. तुला असे बरेच मेसेज आहेत. मी भेटून येतो. तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. मला जास्त त्याला धारेवर धरता येणार नाही, पण तरीही मला त्याच्याशी बोलून घेऊ दे. समीर तिला आणि स्वतःला समजावत म्हणाला. समीरने आता हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवलं. त्याच्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न होता. सुगंधाला शांत राहायला सांगून तो तिथून निघाला. तो थेट हॉस्पिटलमध्येच पोहोचला. इथून पुढे सुगंधा गेल्यापासून आयुष अक्षरशः बाबांवर चिडला होता. बाबा, काय केलं तुम्ही? तो विषय आता काढायची गरज होती का? जमलेलं लग्न मोडताय तुम्ही. तो रागाने असं बोलला आणि बाबांना शॉक बसला. म्हणजे ही तीच मुलगी होती जिच्याशी आयुषचं लग्न ठरलं होतं? मेलो. आत्ता काय माधवी मला सोडत नसते. पिसडून अर्ध करेल. कारण त्यांना वाटलं होतं ही प्रियासारखीच कोणीतरी असेल आणि आयुष तिच्याशी फ्लटिंग करत असेल, म्हणून तिला फुटवायला त्यांनी बोलले होते. पण त्यांनी तर त्याचं जमलेलं लग्नच मोडलं होतं. बाप रे बाप. शिव शिव शिव, ते मनाशीच म्हणाले. काय? ते स्वतःही थोडे घाबरलेच होते. हो, काल मी तिला हेच समजावून सांगायला जात होतो. त्याविषयी तिला दुसऱ्या कोणाकडून समजायला नको म्हणून मीच तिला सांगायला जात होतो. पण माझा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही तिला ते अशा प्रकारे सांगितलं आणि ज्यासाठी मी घाबरत होतो तेच झालंय आता. ती निघून गेली तुमच्यावर विश्वास ठेवून. तो बेडवरून उठून तिला समजावायला जाऊ शकत नव्हता. काय होऊन बसलं होतं सगळं. त्याने तिला मेसेज केले, पण ती फोन बघत नव्हती. तिला कॉल केला तरी ती उचलत नव्हती. नाईलाजाने त्याला समीरला मेसेज करायला लागला. तो तिला मनापासून लाईक करत होता आणि तिलाही तो आवडत होता हे माहीत होतं त्याला. नाहीतर हात पकडू दिला नसता तिने. पण हे बाबांना मोडता घालायला आले इथे. त्याला प्रचंड टेन्शन आलं होतं. ब्लड प्रेशर वाढला आणि त्यामुळे त्याचं डोकं दुखायला लागलं. त्याचा वेदनेने बेजार झालेला चेहरा बघताच बाबा घाबरले. आयुष, बरं काय झालं? ते घाबरून त्याला विचारत होते. तो रागवल्यामुळे त्याला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होत नव्हती. तुम्ही जा इथून, मी होईन बरा. तो रागवल्यामुळे आता त्यांनी ते थांबू नये असंच वाटत होतं त्याला. आयुषच्या बाबांनी त्याचं काही न ऐकता डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर, बघा ना, त्याचा चेहरा एकदम त्रासिक वाटतोय. त्याला वेदना आहे कसली तरी. तो सांगत नाही, त्रास होतोय त्याला. ते डॉक्टरांना सांगत होते. ठीक आहे, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला त्रास झाला तर इथे कोणीच नातेवाईक नाहीत तुमचे. तुम्ही शांत व्हा बघू आधी, डॉक्टर म्हणाले. तसा आयुषच्या त्रासिक चेहऱ्यावर अजूनच काळजीचे भाव वाढले. आयुष, तुम्हाला काय होतंय सांगाल का? डॉक्टरांनी त्याला शांतपणे विचारलं. डोकं खूप दुखतंय, इतकं की भिंतीवर आपटावं जाऊन असं वाटतंय. त्याने आपल्या वेदनेची तीव्रता डॉक्टरांना अशा भाषेत सांगितली होती. डॉक्टरांनी त्याचं ऐकून त्याला मेडिसिन दिली. त्याला इंजेक्शन दिलं. तेव्हा त्याला थोडं बरं वाटलं. औषधांच्या गुंगीने त्याला डोळ्यावर झापड आली आणि तो झोपला. बाबा अजूनही त्याच्याजवळ थांबले होते. इतक्यात समीर हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आयुष झोपला आहे का? त्याने विचारलं. हो, आत्ताच. त्याचं डोकं खूप दुखायला लागलं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले तेव्हा आराम पडला. बाबांनी समीरला सांगितलं. त्याला ते कालपासून बघत होते म्हणून समीरला त्याने सांगितलं होतं. आणि ते स्वतःही थोडं घाबरलेलेच होते.
तेवढ्यातच समीर तिथे आला होता. डोकं कसं काय दुखायला लागलं? काही झालं होतं का? समीरने सहज विचारावं तसं विचारलं. हो रे, मुलांच्या मनाला काही लागलं की लगेच हायपर होतात हल्ली. ती मुलगी निघून गेली खरं खोटं जाणून न घेता, आणि हा चिडला आता माझ्यावर, म्हणून मग ह्यालाही त्रास झाला. अजून पूर्ण बरा झाला नाही ना. बाबा डोळ्यात पाणी आणत म्हणाले. ती मुलगी कोण? त्याने आपल्याला काहीच माहिती नाही असं दाखवलं. कारण मध्येच डिस्टर्ब करायला आयुष नव्हता. तो शांत झोपला होता. काय नाव बोलली माधवी? सुगंधा वाटतं. हां, सुगंधा. ती इथे थांबली होती मी आलो तेव्हा. मला वाटलं याचं लग्न ठरलंय तर उगाच कशाला पोरींची गर्दी इथे, म्हणून तिला घालवण्यासाठी मी तिला बोललो काहीतरी. तर ती खरंच गेली रे. पण हा चिडला, म्हणतो तिच्याशीच लग्न ठरलंय म्हणतो. तिच्याशीच बोलायला जात होता म्हणून. काय सांगायचं या मुलांना? आता उठला की मला ऐकवल्याशिवाय राहणार नाही. तुला मोबाईल चालवता येतो का? बाबाने एकदम इनोसंटली विचारलं. हो, पण त्याचं काय इथे? त्याला प्रश्न पडला. अरे, मला याच्या मोबाईलमधला त्या मुलीचा नंबर दे काढून. असेल ना याच्याकडे? भेटायला बोलवलं म्हणजे असणार. दे बरं शोधून, बोलून घेतो तिच्याशी. त्यांनी आयुष्याच्या उशाशी असलेला फोन आणून दिला. समीरने फोन हातात घेतला आणि बाहेर जाऊन लावतो बोलला. स्वतःच्या फोनवरून त्यानं सुगंधाला फोन लावून दिला. पण त्याआधी तो तिच्याशी स्वतः बोलला. कॉल रेकॉर्डला टाकला आणि मोबाईल आयुषच्या बाबांच्या हातात दिला. त्यांना एवढंही लक्षात आलं नाही त्या समोर असलेल्या मुलाला आपल्या मुलाच्या मोबाईलचा पासवर्ड कसा माहीत असेल. त्याने पुन्हा अंदाज लावला होता की हा मित्रच असेल. हॅलो, त्याने आपल्या कापऱ्या आवाजात बोलले, कारण समीरशी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. हॅलो बाबा, ती पटकन बोलून गेली. काय गो बाय, रागवलीस? त्याने प्रेमाने विचारलं. नाही बाबा. आता काय म्हणायचं या सुगंधाला? नाही रागवली सांगत होती. मग अशी लगेच का निघून गेलीस? आयुष किती चिडला माझ्यावर तुला माहीत आहे का? त्याचं डोकंही दुखायला लागलं. ते तिला सांगत होते घडलेलं सगळं. आता बरे आहेत ना? तिने विचारलं. तो चिडला आणि डोकं दुखलं हे ऐकून तिला काळजी वाटली. नाही रे बाळा, डॉक्टरांनी औषध दिलं तेव्हा कुठे त्याला झोप लागली. तो उठला की मला ओरडे, तू ये ना इथे. तिला बाबा हॉस्पिटलमध्ये बोलवत होते. बाबा, ते प्रियाचं काय झालं? तिला जाणून घ्यायची खूपच घाई झाली होती. तू इथे ये, मी तुला सगळं समजावतो. तू अशी रागवून जाऊ नको हो पुन्हा. आयुष माझा आज देवाच्या कृपेने आहे हो. तू त्याला सोडून जाऊ नको. पुन्हा तो नाही सावरणार. ते पुन्हा भावूक होऊन म्हणाले. बाबा, तुम्ही रडू नका प्लीज. तिचा राग आता कुठल्या कुठे पळाला होता. असंच जावं आणि आयुष्याला भेटावं ह्यासाठी तिचं मन अधीर झालं होतं. काय करू मग? तुम्ही मुलं ऐकून न घेता, पूर्ण माहिती न घेता रागवता. मग आम्ही म्हाताऱ्यांनी काय करायचं? आता वय झालं, बाळा नाही होत सहन. त्यांचा आवाज अजूनच कापरा झाला. बाबा, तुम्ही रडू नका. मी तिथे येते, पण आयुषला सांगू नका. आणि दादाकडे फोन द्या. ती म्हणाली तसे ते गोंधळले. कुठे आहे तुझा दादा? त्याने फोन कानाला लावून इकडे तिकडे बघून विचारलं. ज्याने तुम्हाला फोन लावून दिला ना तो, ती म्हणाली आणि आयुषचे बाबा समीरकडे बघतच राहिले. तू सुगंधाचा भाऊ आहेस?
त्याने फोन बाजूला करत समीरला विचारलं. हो, समीर म्हणाला. तसं ते एकदम गडबडले, उठून उभेच राहिले. फोन बाजूला ठेवून त्यांनी समीरचा हात हातात घेतला. बाळा, गैरसमज नाती तोडतात. तिला एकदा त्याला भेटायला सांग. तो स्वतः सगळं सांगेल. माझा मुलगा मला गमवायचा नाही. तिला यायला सांग, ते त्याच्या हातात हात घेऊन म्हणाले. समीरने त्यांना धीर दिला आणि फोन घेतला. कानाला लावला. चालू होतं अजून. बोल, समीर म्हणाला. दादा, काय करू? येऊ का तिथे? तिने खूप आशा ठेवून विचारलं समीरला. हो, ये. त्यानेही लगेच परमिशन दिली. घरी गेल्यापासून रडून काढलं होतं तिने. आता तिच्या आवाजावरून ती खुश होती असं वाटत होतं. समीरने सांगितल्यावर सुगंधा लगेच हॉस्पिटलमध्ये आली. तिला बघून आयुषचे बाबा पुढे आले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचा हात पकडून वॉर्डमध्ये आयुष्य जवळ घेऊन आले ते. समीर तिथेच बसला होता. तो बघत होता त्यांना. एक चेहऱ्यावर गिल्ट होतं आपल्यामुळे मुलाचं जमलेलं नातं नको तुटायला. हेच भाव होते चेहऱ्यावर त्यांच्या. आता तरी नेमकं काय झालं होतं सांगू शकेल का आयुष? सुगंधा शांतपणे ऐकून घेईल का? जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका. पुढील येणारे भाग तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही माझी नवीन कथा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे, पाताळे. धन्यवाद.